हाय, राम राम मंडळी. शुभ संध्याकाळ. आज आम्ही आमच्या पिहूचा 6 मंथ चालू झाला आहे तर अन्नप्राशन चालू करणार आहोत. म्हणजे एक छोटासा प्रोग्राम करणार आहोत. त्यात तिला पाणी, थोडंसं पेज वगैरे चालू करणार आहोत. सगळे घरातले लोक जमा झाले आहेत ह्या सेलिब्रेशनसाठी. आम्ही पहिल्यांदा घरात असं कोणाचं तरी सेलिब्रेट करत आहोत, अन्नप्राशन डे. तर खूप सगळे हॅपी आहोत आणि पिऊ पण हॅपी असणार. जेव्हा ती मोठी होईल, हा व्हिडिओ पाहिल तर नक्कीच खूप हॅपी होईल. कारण एकदम सरप्राईज ठेवले तिच्यासाठी. वेगवेगळं अन्न काय काय द्यायचं, इथून सगळं तिचं चालू होणार आहे. अन्न म्हणजे पाण्यापासून तिची सुरुवात होणार आहे. तर आजचा दिवस तर खूप ऑसम असणार आहे तिच्यासाठी आणि स्पेशली आमच्यासाठी पण. तर बघूया. याहू, फायनली आमची प्रिन्सेस आली आहे खूप वेळानंतर. आता तिचं अन्नप्राशन चालू करणार आहे. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. मम्मी पप्पा तिला वेगवेगळ्या वस्तूंची नावे सांगत आहेत, दाखवत आहेत. इन फ्युचरमध्ये तुला काय काय खायचं आहे. आणि आता मी अन्नप्राशन चालू करणार. आता मी पाण्याचा कप घेतलेला आहे आणि हे बॉईल पाणी आहे. कारण पहिल्यांदा पाजतो तर बॉईल करूनच पाजावं. तर खूप एक्सायटेड आहोत आम्ही तिला पहिल्यांदा पाण्याचा एक सिप देण्यासाठी. आणि ती पण आहे, तिने पण खूप छान प्रकारे कॉपरेट केलं आम्हाला. बघा, फायनली तिला हा सिप पाजला. थोडं वेगळी टेस्ट असेल पण घेतला तिने. सेकंड सिप पण घेतला. छान वाटलं, मस्त प्रोग्राम झाला. आता डॅडू कधी पाणी पाजतोय वाट पाहतीये. पाणी पाजता पाजता डॅडूच्या हातातली वाटेच खेचून घेत होती आणि मस्त वाटत होतं. एकदम ताकद लावून छान एकदम खिचो. खूप मजा केली. खूप छान पद्धतीने आम्ही फर्स्ट टाईम हा एक्सपिरियन्स घेतला की छोट्या छोट्या गोष्टीमधून किती छान आनंद भेटतो. मस्तच.
नंतर आम्ही डेकोरेट केलेले सगळे चॉकलेट्स तिच्या पुढे मांडले, पुढे टाकत राहिलो. वेगळे रंगबिरंगी चॉकलेट पाहून ती एकटी अशी काय घेऊ आणि काही नाही, तिला तर माहिती नाही हे काय करायचं, परंतु आम्हाला पाहून ते एवढी मज्जा आली, आमचं लहानपण आठवलं. मग एक एक करून आम्ही सगळ्यांनी तिला एक एक सिप पाजली, कारण पहिल्यांदा पाजतो तर जास्त प्रमाणात पाणी नाही पाजलं पाहिजे ना, त्यामुळे सांभाळून सगळे चान्स घेत होते थोडंसं तिला एक एक सिप पाजण्याचं. आणि ती पीत होती मस्त एकदम, वाटी खेचून खेचून पीत होती. असं वाटत होतं की काय आहे नवीन, कसली भांडी आहेत, काय करते मी, सगळं नवीनच होतं तिच्यासाठी. आतापर्यंत दूध पिणारी आमची पिहू आज ती पाणी पिते. माहीत नाही, पाण्याला तर चव नाही आहे, पण एकदम फुरके मारून मारून पीत होती पाणी. आणि सगळ्यांनी वन बाय वन सगळ्यांनी तिला एक एक सिप पाणी पाजलं आणि सगळ्यांच्या हातून तिने ते पाणी पिलं. कोणालाही नाराज नाही केलं की माझं पिले नाही आहे, तुझं पिले. सगळ्याला इक्वल हँडल केलं तिने. आमची गोड पिऊ. पाण्याची टेस्ट कशी आहे? पिऊ काय काय आणलंय? गुलाबजामुन,